श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत गौरी पूजनाचे गुपित आणि गाईला दिल्या जाणाऱ्या 2 पवित्र वस्तूंबद्दल. भारतीय संस्कृतीत गौरीमाता ही लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. तिच्या पूजनाने घरात सुख, समृद्धी, वैभव आणि शांती नांदते. गौरी पूजनाचे महत्त्व. गौरी ही माता लक्ष्मीचीच रूप आहे. ज्या घरात गौरी पूजन होते तिथे दरिद्रता कधीच वावरत नाही. घरात शांती, समाधान आणि ऐश्वर्य टिकून राहते. गौरी पूजन म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे तर ती एक श्रद्धेची परंपरा आहे. गायीचे पूजन व महत्त्व. गायीला आपण माता म्हणतो कारण तिच्यात 33 कोटी देवतांचा वास आहे असे शास्त्र सांगते. गायीची सेवा म्हणजे प्रत्यक्ष देवसेवा. तिच्या मुखात लक्ष्मी, अंगात गौरी, श्वासात जीवनशक्ती आणि पायाखाली पवित्र भूमाता आहे. उपाय. गायीला खाऊ घाला ही 2 वस्तू. 1 गूळ, 2 हरभऱ्याचे दाणे. सकाळी स्नान करून गायीच्या कपाळावर हात फिरवा आणि मनात नम्र भाव ठेवून गायीला गूळ व हरभऱ्याचे दाणे खाऊ घाला. फायदे. घरातील पैशांची तंगी दूर होते. नोकरी, व्यवसायातील अडथळे नाहीसे होतात. कर्जाचा बोजा हलका होऊ लागतो. घरात सुख, समृद्धी, शांती आणि आनंद टिकतो. अपार पुण्याची कमाई होते. स्वामी समर्थ उपदेश. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितले आहे, दान केलेला अन्नकण, सेवा केलेली गाय आणि भक्तीने केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. म्हणून गायीला खाऊ घालणे हे फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी नसून ती एक मोठी सेवा आणि पुण्यसंचय आहे. भक्तीची ताकद. मित्रांनो, जर मनात श्रद्धा असेल तर हा साधा उपाय देखील आयुष्यात मोठे बदल घडवून आणतो. गायीला दिलेले 2 दाणे आणि थोडासा गूळ हे केवळ अन्न नाही तर एक आध्यात्मिक अर्पण आहे. गौरी पूजन करा, गायीला गूळ, हरभऱ्याचे दाणे अर्पण करा आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. कितीही कठीण इच्छा असो ती नक्की पूर्ण होते. घरात सुख, समृद्धी, समाधान आणि शांती नांदते. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण आत्ताच ऐकले की गौरी पूजन आणि गायीला खाऊ घालण्याचा हा साधा उपाय आपल्याला किती मोठे फळ देऊ शकतो. श्रद्धा, भक्ती आणि सेवाभाव या 3 गोष्टी जिथे असतात तिथे दैवी कृपा आपोआप प्रकट होते. स्वामी समर्थ म्हणतात, भक्तीने केलेला प्रत्येक श्वास, प्रत्येक कृती, प्रत्येक दान हे मनुष्याला मुक्तीकडे घेऊन जाते. म्हणून आजपासून आपण सर्वांनी ठरवूया की आयुष्यातील प्रत्येक कृती आपण भक्तीने करू. मित्रांनो, तुम्हीही हा उपाय श्रद्धेने करा आणि तुमचा अनुभव आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्र परिवारालाही या दैवी ज्ञानाचा लाभ द्या. अजूनपर्यंत आमच्या कृपासिंधू स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आणि बाजूच्या घंटा चिन्हावर क्लिक करा, जेणेकरून स्वामी समर्थांशी संबंधित प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळेल. लक्षात ठेवा, स्वामींचे नाम हेच खरे रामरक्षा आहे. स्वामींचे चरण हेच खरे तीर्थ आहे आणि स्वामींचा आशीर्वाद हेच खरे जीवनाचे समाधान आहे. मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या आणखी एका दिव्य उपदेशाबद्दल जाणून घेऊ. तोपर्यंत श्रद्धा ठेवा, भक्ती करा आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण करत रहा. श्री स्वामी समर्थ.